उन्हाचा कडाका वाढल्याने विदर्भासह कोकणात उष्णतेची लाट आली आहे। दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं असह्य होत असून उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। आज 12 मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। तसंच राज्यात उन्हाचा चटका कायम राहून पावसाला पोषक स्थिती होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। बिहारपासून छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। बुधवारी म्हणजेच काल 11 मार्च रोजी राजस्थानच्या पाली येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 9.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये गुजरातच्या राजकोट येथे देशातील उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। कमाल तापमान 40 अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं। बुधवारी म्हणजेच काल 11 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, सांताक्रूज आणि कोकणातील डहाणू येथे उष्णतेची लाट सदृश्य स्थिती होती, तर धुळे, मालेगाव, अमरावती, वर्धा आणि वाशिम येथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 13 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। आज 12 मार्च रोजी विदर्भातील अकोला येथे उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे। तसंच उद्यापासून विदर्भासह राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।